अच्छा बच्चों, आज 8वीं कक्षा का नया कविता के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। बच्चों, उस कविता प्रारंभ करने के पहले उसके संबंधित 2-3 प्रश्नों में पूछेंगे। आप उसका जवाब दीजिए। पहला, आप स्कूल आने के बाद अब क्या क्या करेंगे? स्कूल आने के बाद क्या करेंगे? खेलेंगे। हाँ, उसके बाद प्रार्थना करेंगे। पहले शाला प्रारंभ होने के बाद पहले ही आप प्रार्थना करेंगे। प्रार्थना के बाद आपका स्कूल स्टार्ट होगा और उसके पहले ही आप खेलेंगे। आने के तुरंत ही आपको मैदान में खेलते हैं। मैदान में खेलने के समय में खेलने के बाद ही आपको प्रार्थना करेंगे। उसके बाद शाला प्रारंभ होते हैं। इसलिए आप प्रार्थना के बारे में आज यहाँ प्रार्थना कविता के बारे में हम लोग जानकारी प्राप्त करेंगे। यहाँ 8वीं कक्षा का पहला कविता प्रार्थना, इसके बारे में आज आप लोग इसके बारे में समझेंगे। वहाँ का प्रमुख अंश यहाँ है, प्रार्थना कविता का प्रमुख अंश यहाँ है। देखिए, सच्चाई के बारे में समझाना। यहाँ इस प्रार्थना कविता में यहाँ मुख्य अंश है सच्चाई के बारे में समझाना। दूसरा है एकता की भावना भरना है, एकता की भावना भरना। तीसरा है हम सब मिलजुल कर रहना, हम सब मिलजुल कर रहना। गुरुजनों को सम्मान करना। यहाँ आपको इसके बारे में समझाना चाहिए। पहला बिंदु है सच्चाई के बारे में समझाना। उसका मतलब क्या है? सच्चाई, सच्चाई का मतलब सत्य, सच्चाई का मतलब सत्य। सत्य के बारे में समझाना है। यहाँ आप लोगों को मालूम है सत्य, सत्य हमेशा हम लोग विद्यार्थी जीवन में हमेशा सत्य बोलना चाहिए। हाಗಾದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸಹ ಸತ್ಯವನ್ನೇ ಹೇಳಬೇಕು, ಸಚ್ಚಾಯಿಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಬೇಕು। ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಮಕ್ಕಳೇ, ಹಾಗಾದ್ರೆ ರಾಜ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಗೊತ್ತಿದೆಯಾ? ಅವನು ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಅನ್ನೋ ಒಬ್ಬ ರಾಜ ಇದ್ದ। ಅವನು ಸತ್ಯವನ್ನೇ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? सत्यದಿಂದಲೇ सत्यप्रियता से ही भारत देश या विश्व में ही प्रसिद्ध हो गया है। ಹಾಗಾದ್ರೆ ಸತ್ಯವನ್ನ ಹೇಳೋದ್ರಿಂದಲೇ ಅವನು ಅಷ್ಟು ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಆದ। ಯಾರು? ಹರಿಶ್ಚಂದ್ರ, ಗೊತ್ತಾ? ಆ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಅಷ್ಟು ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಸತ್ಯ। ಅವನು ಎಂತ ಕಷ್ಟ ಬಂದರೂ ಸಹ ಏನನ್ನ ಹೇಳ್ದ? ಸತ್ಯವನ್ನ ಹೇಳ್ದ, ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳಲಿಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಅದು सच्चाई के बारे में समझाना। आगे ನೀವು ಸಹ आपका विद्यार्थी जीवन में हमेशा सच बोलना चाहिए। यह पहला बिंदु है, इस प्रार्थना पद्य से हम सीखना चाहिए। और दूसरा बिंदु है एकता की भावना भरना। हमारा भारत देश है, भारत देश में अनेकता में एकता है। हाಗಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ अनेकतेಯಲ್ಲಿ ಏಕತೆ, ಅನೇಕ ಜಾತಿ है, धर्म है, अनेक भाषा है, विविधता में एकता है। ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜಾತಿ ಇದಾವೆ, ಧರ್ಮ ಇದಾವೆ, ಆದರೂ ಸಹ हम सब भाई बहन है। ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಒಂದೇ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರೇ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಜೀವನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಹಾಗಾಗಿ ವಹ ಏಕತಾ ಕಿ ಭಾವನಾ है। ಏಕತೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಅನ್ನುವಂತಹ ಭಾವನೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜೀವನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಾವೆಲ್ಲ ಹೊಂದ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಹಾಗಾಗಿ एकता की भावना भी हम लोग समझाना चाहिए। ओके, मालूम हो गया ना? पहला बिंदु और दूसरा बिंदु। तीसरा बिंदु हम सब मिलजुल कर रहना। ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೊಂದಿಕೊಂಡು ವಾಸವಾಗಿರಬೇಕು। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಹೊಂದಿಕೊಂಡು हम सब भाई बहन होने के कारण से हम सब मिलजुल कर रहना चाहिए। ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ಆದ ಕಾರಣದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? ಜೀವನವನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಹೊಂದಿಕೊಂಡು ವಾಸವಾಗಿರಬೇಕು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ। गुरुजनों को सम्मान करना।
ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ತಂದೆ ತಾಯಿ ಇರಬಹುದು, ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ಇರಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಏನನ್ನ ಕೊಡ್ಬೇಕು? ಗೌರವ ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಎತ್ತಿ ಒತ್ತಿ ಸಾಕಿ ಸಲಹಿರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ನಾವು ಗೌರವವನ್ನು ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬೇಸರ ಆಗತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ गुरुजनों को सम्मान करना चाहिए। यहाँ गुरुजनों का सम्मान करना, यहाँ 4 बिंदुओं का हम लोग समझाना चाहिए। ನಾವು ಈ 4 ಬಿಂದುಗಳನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಈ 4 ಬಿಂದುಗಳ ಕಡೆ ಹೆಚ್ಚಿನ ಗಮನವನ್ನ ಕೊಡಬೇಕು. ಈ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಪದ್ಯದಿಂದ इस प्रार्थना पद्य से हम यहाँ 4 अंशों को सीखते हैं। ಈ 4 ಅಂಶಗಳನ್ನ ನಾವು ಕಲಿತೀವಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಪದ್ಯದಿಂದ. पहले वो प्रार्थना पद्य गाएंगे। ओके, सभी पुस्तक खोलिए। प्रार्थना। सच बोले सच बात विचारे, भले काम पर जीवन वारे। सच बोले सच बात विचारे, भले काम पर जीवन वारे। सच बोले सच बात विचारे, भले काम पर जीवन वारे। मिलकर रहे नियम अपनाए, मिलकर रहे नियम अपनाए। बीती बातों को बिसराए, बीती बातों को बिसराए। मिलकर रहे नियम अपनाए, बीती बातों को बिसराए। छोटे बड़े सभी मिल जाए, छोटे बड़े सभी मिल जाए। गिरे हुए को तुरंत उठाए, गिरे हुए को तुरंत उठाए। छोटे बड़े सभी मिल जाए, गिरे हुए को तुरंत उठाइए। यहाँ तक होना। उसके बाद आप लोगों को मालूम है, आपको अभी प्रार्थना अनेक प्रार्थना गीते आपको मालूम है। ನಿಮಗೂ ಸಹ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಗೀತೆ ಗೊತ್ತಿದ್ದಾವೆ ಮಕ್ಕಳೇ, ಹೌದಲ್ವಾ? ಅದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ್ದಾದ್ರು ಗೊತ್ತಿರುವಂತಹ ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಗೀತೆಯನ್ನು ಹೇಳ್ಬೋದಲ್ಲ? ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ, ಹೇಳಿ ಬನ್ನಿ ಮಕ್ಕಳೇ. थोड़ा जोर से। हे शारदे दया पाಲಿಸು, ಈ ಬಾಳನ್ನು ಬೆಳಕಾಗಿಸು, ನಾಳೆಗಳ ನಂಬಿಕೆಯ ನೆಲೆಯಾಗಿಸು. ಹೇ ಶಾರದೆ ದಯಾ ಪಾಲಿಸು, ಹೂವಲ್ಲಿ ಜೇನು ಗುಡಿ ಕಟ್ಟದೇನು, ನೀರಲ್ಲಿ ನೀನು ಅಡಿ ಮುಟ್ಟದೇನು, ಆ ದೈವದ ಮೇಲೆಯಲ್ಲ. ಹೇ ಶಾರದೆ ದಯಾ ಪಾಲಿಸು, ಈ ಬಾಳನ್ನು ಬೆಳಕಾಗಿಸು. ಹೇ ಶಾರದೆ. धन्यवाद। यहाँ हमारे 8वीं कक्षा का छात्र बहुत सुंदर से गाना गाई है, उसके लिए ताली बजाइए। और उसी तरह छात्रों के ओर से कोई प्रार्थना गा सकते हैं ना? आइए गाइए, आइए। हाँ हाँ, प्रारंभ कीजिए। ताई शारदे लोक पूजिते, ज्ञानदाते नमोस्तुते। ज्ञानದಿಂದಲೇ ಸಲಹುದಾತೆ, ನೀಡು ಸನ್ಮತಿ ಸೌಖ್ಯದಾತೆ। ತಾಯಿ ಶಾರದೆ ಲೋಕ ಪೂಜಿತೆ, ಜ್ಞಾನದಾತೆ ನಮೋಸ್ತುತೆ। ಪ್ರೇಮದಿಂದಲೇ ಸಲಹುದಾತೆ, ನೀಡು ಸನ್ಮತಿ ಸೌಖ್ಯದಾತೆ। ತಾಯಿ ಶಾರದೆ ಲೋಕ ಪೂಜಿತೆ, ಜ್ಞಾನದಾತೆ ನಮೋಸ್ತುತೆ। ಜ್ಞಾನದಾತೆ ನಮೋಸ್ತುತೆ, ಜ್ಞಾನದಾತೆ ನಮೋಸ್ತುತೆ। धन्यवाद। 8वीं कक्षा का विद्यार्थियों समूह भी बहुत अच्छी सुंदर से गाना गाए हैं, उसको भी ताली बजाइए। और अभी आप लोगों का आपका प्रार्थना गीतों के बारे में मालूम हो गया। इस प्रार्थना गीत में होने वाला एक बार कविताओं को एक वीडियो
वीडियो के बारे में हम लोग देखेंगे और वीडियो के साथ आने वाले गानों में आप भी उसके साथ गाइए ಹಾಗಾದ್ರೆ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಈಗ ಆ ಪದ್ಯವನ್ನ ನಾನು ಹಾಕ್ತೀನಿ ಇದೇ ಪದ್ಯವನ್ನ ಆ ಪದ್ಯದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಸಹ ಪದ್ಯವನ್ನ ಹಾಡಿ ಅಂತ ಓಕೆನಾ ಮಕ್ಕಳೇ ನೋಡೋಣ ಈಗ ವಿಡಿಯೋ ಕ್ಲಿಪ್ ಅನ್ನ ನಾನು ಪ್ರಾರಂಭವನ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ रेड बटन इकडे नडवे सेंटर रेड बटन जीवन वाले लेखा पर जीवन
काम पर जीवन वाले सच बोले सच बात जाने भले काम पर जीवन वाले भले काम पर जीवन वाले एक रहे सद्भाव के देश देश में मानव के एक रहे सद्भाव रखे देश देश में मानव के छोड़े सैया बुलाए देश जाति पर बलि बलि जाए छोड़े संयम अपनाए देश जाति पर बलि बलि जाए सच बोले सच बात जाने भले काम पर जीवन वाले भले काम पर जीवन वाले सच बोले सच बात जाने भले काम पर जीवन वाले 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 देखिए हाँ अभी आपको उस गाना के साथ गा दिया है ನೀವು ಹಾಡಿನ ಜೊತೆ ಹಾಡಿದಿರಾ ಅದಾದ್ಮೇಲೆ इस कविता में आने वाला नए शब्दों के बारे में समझाएंगे एक पहला है वारना वारना का मतलब समर्पित करना दूसरा है मति बुद्धि तीसरा है विसरना भूल देना और चौथा तुरंत जल्दी और माना मर्यादा देखिए यहाँ नया शब्दार्थ है सच्चाई का मतलब सत्य है वाना का मतलब समर्पित करना ಹಾಗಾದ್ರೆ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನ ಅಥವಾ ಅರ್ಪಣೆಯನ್ನ ಮಾಡುವಂತದ್ದು दूसरा है मति मति का मतलब बुद्धि बुद्धि अथवा ज्ञान ಅನ್ನುವಂತದ್ದು तीसरा विश्राम ಅಂದ್ರೆ ಭೂಲ್ ದೇನಾ ಮರೆತು ಹೋಗುವಂತದ್ದು तुरंत ಅಂದ್ರೆ जल्दी ಬಹಳ ವೇಗವಾಗಿ मान ಅಂದ್ರೆ मर्यादा ನೋಡಿ इस कविता में ऐसा अंश है सच बोले सच बात विचारे भले काम पर जीवन वाले इसका मतलब यहाँ है हमेशा हम लोग सत्य बोलना चाहिए हमेशा हम सत्य को बोलना चाहिए ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸಹ ಸತ್ಯವನ್ನೇ ಹೇಳಬೇಕು और सच बातों के बारे में विचार करना चाहिए बात बात का मतलब वाणी यहाँ बातों के बारे में विचार करना चाहिए सत्य के बारे में ही हमेशा विचार करना चाहिए सत्य को बोलना चाहिए भले काम पर भले का मतलब अच्छा भले का मतलब अच्छा अच्छा ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ अच्छा काम पर
हम लोग ध्यान देना चाहिए। भले काम पर जीवन वाले, भले काम, अच्छे काम के लिए हमारा जीवन को समर्पित करना चाहिए। वाना वाना का मतलब ಸಮರ್ಪಿತ करना। ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಏನಾಗಿರಬೇಕು, ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಮುಡುಪಾಕಿಟ್ಟಿರಬೇಕು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಕ್ಕೋಸ್ಕರ। ಹಾಗಾಗಿ वह अच्छे काम के लिए हमारा जीवन को समर्पित करना चाहिए। मिलकर रहे, नियम अपनाए, बीती बातों को बिसराए। मिलकर रहे, हम सब मिलकर मिलजुल कर रहना चाहिए। भाई बहन की तरह हम सब मिलजुल कर रहना चाहिए और उसके साथ मिलजुल कर रहने के साथ साथ नियमों को भी पालना चाहिए। यहाँ नियमों को पालना चाहिए। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಮಕ್ಕಳೇ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಇರಬೇಕು, ಹೊಂದಿಕೊಂಡು ಜೀವನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ಹೊಂದಿಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡೋದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ನಿಯಮಗಳನ್ನ ಸಹ ನಾವು ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು। बीती बातों को बिसराए। बीती का मतलब बीते हुए बातों को, बीते ಅಂದ್ರೆ बीते हुए ಕಳೆದು ಹೋದಂತಹ ದಿನಗಳ ಬಗ್ಗೆ, बीते हुए बातों को ಕಳೆದು ಹೋದಂತಹ ಮಾತುಗಳ ಬಗ್ಗೆ ಬಿಸ್ರಾಯೆ। ಬಿಸ್ರಾಯೆ ಅಂದ್ರೆ ಭೂಲ್ ದೇನಾ, ಮರ್ತು ಬಿಡಬೇಕು। ನಾವು ಯಾವುದೋ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಆಡಿರ್ತೀವಿ, ಮಾತಾಡಿದ ಮೇಲೆ ಆ ಮಾತನ್ನ ಮರ್ತು ಬಿಡಬೇಕು। ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ उसको दोबारा दोबारा नहीं करना चाहिए। पुनः पुनः ಮತ್ತೆ उस बातों के बारे में याद नहीं करना चाहिए। ಮತ್ತೆ ಆ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವು ಜ್ಞಾಪಿಸಿಕೊಳ್ಳೋದು ಬೇಡ, ಆ बीती बातों को बिसराना चाहिए। उसके बाद छोटे बड़े सभी मिल जाए, गिरे हुए को तुरंत उठाए। छोटे बड़े का मतलब ಚಿಕ್ಕವರು ಇರಬಹುದು, ದೊಡ್ಡವರು ಇರಬಹುದು, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಯಾವ ಆಯು ಮೇಲಿ ಅಥವಾ ಯಾವ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೂ ಸಹ ನೀವು ಚಿಕ್ಕವರು ಇರಬಹುದು, ದೊಡ್ಡವರು ಇರಬಹುದು, ಸಭಿ ಮಿಲ್ ಜಾಯೆ, ಎಲ್ಲರೂ ಸಹ ನಾವು ಹೊಂದ್ಕೊಳ್ಬೇಕು। ದೊಡ್ಡವರ ಇರಬಹುದು, ಸಣ್ಣವರ ಇರಬಹುದು, ವಹ छोटे बड़े सभी मिल जाए, गिरे हुए को तुरंत उठाए। ಯಾರೋ ಒಬ್ರು ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ, उसको तुरंत उठाना चाहिए। ಹಾಗಾದ್ರೆ कोई भी आपका उसका जिंदगी में ही गिर गया है, ಅವರ ಜೀವನದಲ್ಲೇ ಬಿದ್ದಿರಬಹುದು, ಆದರೂ उसको तुरंत उठना चाहिए। ತಕ್ಷಣನೇ ಅವನನ್ನ ಮೇಲಕ್ಕೆತ್ತಬೇಕು, ಅವನನ್ನ ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ಕಷ್ಟದಿಂದ ಹೊರಗೆ ತರೋದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ, ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ। ಹಾಗಾಗಿ इस कविता में हम लोग यहाँ 4 अंश को याद रखना चाहिए। पहला अंश सत्य को पालन करना चाहिए, हमेशा सत्य को बोलना चाहिए। दूसरा पायंट ಏಕತಾ की भावना, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ ಅನ್ನುವಂತಹ ಭಾವನೆಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕು। तीसरा बिंदु है यहाँ हम सब मिलजुल कर रहना चाहिए, ನಾವೆಲ್ಲ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಇರಬೇಕು। चौथा पॉइंट गुरुजनों को या बड़ों लोगों को, छोटे लोगों को सम्मान करना चाहिए। यहाँ हमको याद रखना चाहिए। ಈ ಅಂಶಗಳನ್ನು ನಾವು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ। ಇದು ಈ पत्रिका, इस कविता का सारांश है। उसके साथ इस कविता में आने वाला थोड़ा व्याकरण अंश के बारे में ध्यान देना है। व्याकरण अंश के बारे में हम लोग ध्यान देना चाहिए। छोटे बड़े, देखिए सच और झूठ, सच का विलोम शब्द झूठ है। सच का विलोम शब्द झूठ है। वैसे छोटा बड़ा, छोटा बड़ा, ಹಾಗಾದ್ರೆ ಚಿಕ್ಕದು ದೊಡ್ಡದು, ಇದು ಏನಂತೀವಿ? ಇದಕ್ಕೆ ಇದು ಏನಂತೀವಿ? ಹೌದಲ್ವಾ? ಹಾಗೆ ನಾವು ಹೇಳೋದು ಸತ್ಯವನ್ನ ಸಚ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಸುಳ್ಳಿಗೆ ಏನಂತೀವಿ? ಸುಳ್ಳು, ಜೋಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಬಾಯಿ ಬಹನ್, ಬಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು, ಬಹನ್ ಅಂದ್ರೆ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು, ಓಕೆನಾ? ಬಾಯಿ ಬಹನ್। ಸ್ತ್ರೀ ಪುರುಷ, ಸ್ತ್ರೀ ಅಂದ್ರೆ ಹೆಣ್ಣು ಮಗು, ಪುರುಷ ಅಂದ್ರೆ ಗಂಡು ಮಗು, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಹಾಗಾಗಿ ಸ್ತ್ರೀ और ಪುರುಷ। ಆದ್ಮಿ ಔರತ್, ಆದ್ಮಿ ಅಂದ್ರೆ ಗಂಡಸು ಹೆಂಗಸು, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಔರತ್ ಅಂದ್ರೆ ಏನಂತ? ಹೆಂಗಸು, ಗಂಡಸು ಮತ್ತೆ ಹೆಂಗಸು। ಹಾಗೆ इस पद्य में आने वाला विलोमार्थ, ಈ ವಿಲೋಮಾರ್ಥಗಳನ್ನು ಒಂದ್ಸಲ ಹೇಳೋಣ, ನೋಡೋಣ, ಹೇಳಿ। ಫಸ್ಟ್ ಇದೆ ಯಾವುದು? ಸಚ್ झूठ, छोटा बड़ा, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? और भाई बहन, स्त्री पुरुष, आदमी औरत, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? इस यहाँ कविता का सारांश है।
ये इस पाठ में आने वाला ये प्रश्न यहाँ है हम हमेशा क्या बोलना चाहिए ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸಹ ಏನನ್ನೇ ಹೇಳಬೇಕು सत्य को बोलना चाहिए दूसरा प्रश्न है दूसरा सवाल है हम हमेशा किस बातों के बारे में विचार करना चाहिए ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸಹ ಯಾವ ಮಾತಿನ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಯಾವ ಮಾತಿನ ಬಗ್ಗೆ सत्य या सच बातों के बारे में विचार करना चाहिए हम लोग कैसा काम करना चाहिए ಎಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ನಾವು ಹಾಗಾದ್ರೆ कैसा काम करना भले काम कर भले ಏನಂತ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನ ನಾವು ಮಾಡಬೇಕು ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಅದಾದ್ಮೇಲೆ हम कैसे रहना चाहिए ನಾವು ಹೇಗಿರಬೇಕು मिलजुल कर रहना चाहिए ನಾವೆಲ್ಲರೂ ಏನಾಗಿರಬೇಕು मिलजुल करके रहना चाहिए ಗೊತ್ತಾಯ್ತಾ कैसा बातों को बिसराना चाहिए या भूल देना चाहिए ಎಂತ ಮಾತುಗಳನ್ನ ಮರೆಯಬೇಕು ಎಂತ ಮಾತು ಕೆಟ್ಟ ಮಾತು बीती हुई बातों को बीती हुई ಅಂದ್ರೆ ಕಳೆದು ಹೋದಂತಹ ಮಾತುಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು मत बिड़ಬೇಕು बिसराना चाहिए ऐसे यह कविता का मुख्यांश है इस कविता में कोई संदेह है आपको कोई डाउट है ಯಾವ್ದಾರ ಡೌಟ್ ಇದೆಯಾ ಮಕ್ಕಳ ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಕವಿತೆ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ आपको इस कविता में आने वाला 4 पंक्तियों को कल कंठस्थ करके आना चाहिए ನೀವು ನಾಳೆ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ 4 ಲೈನ್ಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕು ಕಂಠಸ್ಥವನ್ನ ಅಥವಾ ಬಾಯಟನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರಬೇಕು ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ ನಾಳೆ ಬಂದು ನೀವೆಲ್ಲ ಕವಿತೆಯನ್ನ ಒಪ್ಪಿಸಬೇಕು ಓಕೆ